ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. प्रकृती पुरुष विचार भाग 11वा. ओव्या आहेत 1024 ते 1028. भगवंतांनी पुरुष कसा आहे त्याचं वर्णन त्याला 6 विशेषणे वापरून केले. त्यातील 2 विशेषणांचं ज्ञानदेवांनी केलेलं स्पष्टीकरण आपण पाहिलं. आता पुढील विशेषणांचं स्पष्टीकरण ज्ञानदेव कसं करतात ते पाहूया. प्रकृती येणे जिये, याची आसत्ता जगविये, इया लागी इये वर ये तुहा. प्रकृती याच्या योगाने जगते व याच्या सत्तेने जगास प्रसवते, म्हणून हिला हा नवरा आहे. अनंत काळे किरीटी, जया मिळती इया सृष्टी, तिया रिगती ययाच्या पोटी कल्पांत समयी. अर्जुना, अनंत कालापासून ज्या सृष्टी उत्पन्न होतात त्या कल्पांताच्या वेळेस याच्या पोटात प्रवेश करतात. हा महत ब्रह्म गोसावी, ब्रह्म गोळ लाघवी, अपारपणे मवी प्रपंचाती. हा पुरुष प्रकृतीचा धनी आहे, हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे व आपल्या अनंतत्वाने तो या मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो. म्हणजे याच्या व्याप्तीचा विचार केला असता संसाराचा बाध होतो. पै या देहा माझारी, परमात्मा ऐसे जे परी, बोली जे ते अवधारी यया तेची. आणि या देहामध्ये परमात्मा आहे अशा प्रकारचे जे बोलतात ते यालाच असे समज. अगा प्रकृती परवता, एकू आथी पंडुसुता, ऐसा प्रवादू तो तत्वता, पुरुष हा पै. अरे अर्जुना, प्रकृती पलीकडे कोणी एक आहे अशी जी वदंता आहे, म्हणजे असे जे लोक म्हणतात ते वस्तुतः हाच पुरुष आहे. भगवंतांनी श्लोकात पुरुषाचं 6 विशेषणांनी वर्णन केलं होतं. त्यातील उपद्रष्टा व अनुमंता या 2 विशेषणांचं ज्ञानदेवांनी केलेलं विवेचन आपण पाहिलं. आता पुढील विशेषणांचं ज्ञानदेवांनी केलेलं स्पष्टीकरण पाहूया. भरता. भगवंतांनी पुरुषाला प्रकृतीचे भरण पोषण करणारा या अर्थी प्रकृतीचा भरता हे विशेषण योजलं होतं. ज्ञानदेवांच्या काळी स्त्रिया धन कमावीत नसत, त्यामुळे जसे लौकिकात पुरुष स्त्रीचे भरण पोषण करतो त्याप्रमाणेच हा पुरुषही प्रकृतीचे भरण पोषण करतो. त्याचे कारण सांगताना ज्ञानदेव म्हणतात की पुरुषाच्या योगानेच प्रकृती जिये म्हणजे जगते. ज्ञानदेव नुसतीच प्रकृती पुरुषाच्या योगे जगते असं म्हणत नाहीत, तर व्यवहारात जसे स्त्री पुरुष संयोगाने अपत्य निर्माण होते त्याप्रमाणे पुरुषाच्या सत्तेमुळे प्रकृती जगतरूपी बाळ प्रसवते. म्हणून हा प्रकृतीचा वरयितू म्हणजे भरता अथवा पती आहे. त्याला भरता म्हणण्याचं आणखी एक कारण ज्ञानदेव सांगतात. प्रत्येक कल्पाच्या आरंभी सृष्टी उत्पन्न होते व कल्पांती नाश पावते. अशा अनेक कल्पांमध्ये अनेक सृष्टी होतात आणि जातात. महाप्रलयाच्या वेळी त्या सृष्टी या महापुरुषाच्याच ठिकाणी लीन होतात. सृष्टी म्हणजे प्रकृती कल्पारंभी पुरुषामधूनच उत्पन्न होते व कल्पांती पुन्हा त्याच्यातच लीन होते. म्हणून प्रकृती येणे जिये, प्रकृती याच्या सत्तेवरच जगते. त्यामुळे प्रकृतीचा भरता म्हणजे भरण पोषण करणारा हा पुरुष आहे असं ठरतं. भोगता. भगवंतांनी पुरुषासाठी भोगता हे 4थं विशेषण वापरलं होतं. भोगता म्हणजे उपभोग घेणारा. व्यवहारात जेव्हा भोगतेपण असते त्यावेळी भोगता, भोग्य वस्तू आणि भोग अशी त्रिपुटी असते. पण पुरुष हा प्रकृतीमध्ये तटस्थ असतो, प्रकृतीच्या कार्याला आधारभूत असतो. त्यामुळे हा प्रकृतीकडून घडणाऱ्या कर्मांचा भोगता आहे असं वाटतं, पण हा पुरुष निस्संग अलिप्त आहे. तेव्हा या पुरुषाचे भोगतेपण हे भासमान आहे, दिव्य आहे. ज्ञानदेव सांगतात की हा महत ब्रह्म गोसावी आहे. गोसावी मधील गो म्हणजे इंद्रिये व सावी म्हणजे साई म्हणजेच मालक. हा महदादी सृष्टीचा मालक आहे, धनी आहे. कारण याच्या आधारावरच प्रकृती महदादी कार्य निर्माण करते, ब्रह्मांडाचा पसारा दाखवते. वास्तविक त्या पसाऱ्याला खरं अस्तित्व नाही, तरीही त्या पुरुषाच्या आधारावर ते जगत भासमान होतं. लाघव या शब्दाचा हलकेपणा असा अर्थ आहे. तसाच आश्चर्य, सोंग, जादू असेही अर्थ आहेत. लाघवी म्हणजे जादूगार. प्रकृतीवर संपूर्ण ब्रह्मांड गोलक दाखवणारा हा जादूगारच आहे. कारण हा नसलेली गोष्ट दाखवतो,
तेव्हा या नसलेल्या प्रकृतीचा हा भोगता कसा होईल? तेव्हा त्याच्याकडे भोगते पण येते, तेही जादुईच आहे असं म्हणावं लागतं. असे अर्ध्या चरणाने त्यांनी भोगता या विशेषणाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. महेश्वर 1026च्या पुढच्या अर्ध्या चरणात हा महेश्वर कसा आहे ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केलेलं आहे. ईश्वर हा शब्द ईश म्हणजे सत्ता चालवणे या धातूपासून बनलेला आहे. ज्याची सर्व सृष्टीवर सत्ता चालते तो महेश्वर. त्याचे महेश्वरत्व स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की अपारपणे मवी प्रपंचाते. आपल्या अमर्यादपणामुळे हा प्रपंचाला मर्यादा घालतो. अमर्याद परब्रह्मावर प्रपंचही अमर्याद भासतो. आपल्या अनंतत्वाने तो या मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो. वेदामध्ये प्रपंचाची उत्पत्ती व नाश हे परब्रह्माच्या सत्तेवर होतात असं सांगितलेले आहे. त्यामुळे सत्ता स्वरूप परमात्मा हा प्रपंचापेक्षाही अमर्याद आहे. प्रकृतीला व्यापून पुन्हा हा दशांगुले राहिलेलंच आहे. विचाराने प्रपंचाचा नाश होतो म्हणून ज्ञानदेव येथे प्रपंचाते मवी असं म्हणतात. तोच परमात्मा या देहामध्ये आहे. कधीही न बदलणारे असे अखंड व अविनाशी सच्चिदानंद स्वरूप असं जीवाचं वास्तविक स्वरूप आहे. त्यामुळे तो प्रकृती परवता आहे. पण त्याचे हे सत्य स्वरूप विसरून त्याच्याबद्दल विपरीत कल्पना केली जाते व त्या परमात्म्यालाच जीव असं म्हटलं जातं. असं पुरुषाचं तत्वतः स्वरूप जो जाणतो त्याला पुन्हा जन्म व मृत्यू नाहीत असे भगवंत पुढे सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.